चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आज मी आली आहे नरसिंहवाडीला. तर मैत्रिणींनो, आज आहे 2 ऑगस्ट आणि आज आहे संकष्टी. तर सध्या तर पाऊस नाही आहे, परंतु नदीला खूपच मोठा पूर आलेला आहे. हे तुम्ही पाणी बघू शकता. तर दत्त महाराजांचं जे मंदिर आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेलं आहे आणि महाराजांची जी मूर्ती आहे वरती असलेल्या नारायण स्वामीच्या मंदिरामध्ये महाराजांची पूजा केली जाते. तर हे बघा, पाणी किती वाढलेलं आहे. संपूर्ण मंदिर पाण्याखाली गेलं आहे. ज्या ठिकाणी औदुंबराचं तुम्हाला झाड दिसतंय त्या ठिकाणी मंदिर आहे. जे जे नरसिंहवाडीला येऊन गेले आहेत त्यांना मंदिर कोठे आहे हे चांगलेच माहीत आहे. खाली जाण्यासाठी रस्ता बंद आहे कारण पाणी खूपच वाढलेले आहे. समोर तुम्हाला पाणी दिसतंय. हे बघा, पाण्याची पातळी केवढी आहे. एवढा पूर आलेला आहे. सध्या तर पाऊस नाही आहे, परंतु मागच्या 2 दिवसामध्ये झालेल्या पावसामुळे हा एवढा मोठा पूर आलेला आहे. तर पूर आता थांबलेला बरा, कारण खूपच नुकसान होतं हे आपल्याला माहीतच आहे. दर्शन घेण्याअगोदर तुम्हाला मी पुराचे पाणी दाखवले, कारण आपल्या लक्षात येईल की मंदिरामध्ये पाणी असल्यामुळे वरच्या नारायण स्वामींच्या मंदिरात महाराजांची मूर्ती ही बघा, तुम्ही दर्शन घेऊ शकता. रविवार सुट्टीचा दिवस आणि संकष्टी असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी होती मंदिरामध्ये. तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर येथे आहे वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबे स्वामी महाराजांचे मंदिर. टेंबे स्वामींना दत्त महाराजांचे अवतार मानले जाते. टेंबे स्वामींनी संस्कृत आणि मराठी भाषेमध्ये दत्त उपासनेवर अनेक ग्रंथ लिहिले आहेत. येथे गुरुचरित्रातील काही ओव्या आपल्याला वाचायला मिळतील. ऐक शिष्या शिरोमणी, धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती गुरुचरणी लीन झाली परियेसा. श्रीपाद करोपुरी आस्था, पुढे वर्तली कैसी कथा, विस्तारोनी सांग आता कृपा मूर्ती दातारा. ऐक शिष्या नामकरणी, श्री गुरु भक्ती शिखामणी, तुझी भक्ती गुरुचरणी लीन झाली निर्धारी. श्री गुरु म्हणती जननीसी, आम्हा ऐसा निरोप देसी, अनित्य शरीर तू जाणसी, काय भरवसा जीवित्वाचा. गोकर्णी क्षेत्री श्रीपाद येती, राहिले 3 वर्ष गुप्ती, तेथून श्री गुरु गिरिपुरा येती, लोकानुग्रह कारणे. सिद्ध म्हणे नामधारकासी, श्री गुरु महिमा काय पुसी, अनंत रूपे परियेसी, विश्वव्यापक परमात्मा. असे गुरुचरित्रातील काही ओव्या इथे आहेत. तर त्यानंतर इथे हनुमानाचं मंदिर आहे. हनुमानाचं दर्शन घेतलं. आता आपण आलो आहोत सद्गुरू महात्मा पाटील महाराज धुळगावकर यांच्या समाधी मठामध्ये.
थोडी धार्मिक पुस्तकांची खरेदी झाल्यानंतर आम्ही आलो आहोत तिथे दिंडोरी स्वामी सेवा केंद्रामध्ये. तर येथे आता 10:30ची आरती आहे. स्वामी समर्थ मठामध्ये आपण आता 10:30च्या आरतीमध्ये सहभागी होणार आहोत. तर आपल्याला वरती काही शूटिंग करता येणार नाही. चला तर मग आपण वरती जाऊया. आता आरती करायची आहे. आरती झाल्यानंतर मी हा पाण्याचा पुराच्या पाण्याचा छोटासा व्हिडिओ केला आहे. तुम्ही बघू शकता कृष्णेला किती मोठा पूर आलेला आहे आणि येथे एक लहान पूल देखील आहे, ते पाण्यामध्ये बुडलेलं आहे. पाण्याचा प्रवाह बघू शकता. पाण्याला खूपच वेग आहे. आणि इथे बघा मुलांची थोडी मस्ती चालू आहे. या ठिकाणी गुरुचरित्र पारायणचा हॉल आहे हा. या ठिकाणी गुरुचरित्र पारायण प्रत्येक गुरुवारी घेतले जाते. तुम्हाला जर सहभागी व्हायचा असेल तर तुम्ही येऊ शकता इथे. तर त्यानंतर आम्ही थोडासा नाश्त्यावर ताव मारलेला आहे. मिसळ आणि डोसा घेतला होता. नाश्ता केल्यानंतर पेरूची खरेदी केली. आता आम्ही जाणार आहोत गणपती मंदिरामध्ये. संकष्टी असल्यामुळे मंदिरात थोडी गर्दी होती.